श्रावणातील पहिला सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी. तर संतानप्राप्ती आणि मुलांच्या रक्षणासाठी वरदान नागपंचमीला नागकुळाची पूजा केली जाते. त्यांना वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. ज्या दाम्पत्याला संतानप्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत त्यांनी या दिवशी महादेवाला आणि नागदेवतेला कोणता उपाय करावा किंवा काय करावे याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर नमस्कार. सोमवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी हे दोन्ही नागपंचमी आणि श्रावणी पहिला सोमवार एकाच दिवशी येत आहे. हा धार्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून अत्यंत दुर्मिळ आणि शुभ असा महासंयोग मानला जातो. सनातन धर्मात या संयोगाला शिवनाग सायुज्य योग म्हटले गेले आहे. सोमवार हा भगवान शंकरांचा अत्यंत प्रिय वार आहे आणि नागदेवता म्हणजेच वासुकी त्यांच्या गळ्यात सदैव विराजमान असतात. त्यामुळे या दोन्ही पर्वांचे एकत्र येणे भक्तांसाठी दुग्ध शर्करा योग ठरला आहे. या विशेष दिवसाचे महत्त्व आणि लाभ पूजेचे 1000 पटींनी जास्त फळ. या पवित्र दिवशी भगवान शिवाने नागदेवता या दोघांची एकत्र पूजा करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. या संयोगामध्ये केलेली साधना, जलाभिषेक आणि नामस्मरण यामुळे नेहमीपेक्षा 1000 पटींनी अधिक पुण्य मिळते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तर कुंडलीतील दोषांसाठी मुक्ती म्हणजे ज्यांना कालसर्प व राहुकेतू पीडा, ज्या व्यक्तींच्या कुंडलीत कालसर्प दोष, राहुकेतू दोष किंवा पितृदोष आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी आहे. या दिवशी महादेवाला आणि नागदेवतेला तांब्याचा नाग अर्पण करून दुग्धाभिषेक केल्यास ग्रहपीडा शांत होऊन दोषांचे निवारण होते. तसेच सुख समृद्धी आणि अखंड सौभाग्याची प्राप्ती. सोमवारचे व्रत आणि नागपंचमीची पूजा एकत्र केल्याने घरात सुख, शांती आणि आर्थिक समृद्धी लाभते. तसेच अविवाहित मुलींना चांगला जीवनसाथी मिळण्यासाठी आणि विवाहित स्त्रियांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी व्रत करणे विशेष मानले जाते. तसेच निसर्गाशी आणि प्राण्यांशी कृतज्ञता म्हणजे श्रावण महिन्यात पावसाळ्यामुळे बिळात पाणी शिरल्याने नाग बाहेर पडतात. शिवसृष्टीचे रक्षण आणि शेतीचे रक्षण करणाऱ्या नागदेवतेच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी काय करावे आणि काय करू नये हे आपण पाहणार आहोत. तर या दिवशी आवर्जून करावयाच्या गोष्टी कोणत्या, तर शिव आराधना. सकाळी लवकर उठून स्नान करून शिवलिंगावर बेलपत्र, धतुरा, पांढरी फुले आणि पाणी किंवा दूध अर्पण करावे. तसेच महादेवाच्या कृपाप्राप्तीसाठी ओम नमः शिवाय आणि नागदेवतेच्या रक्षणासाठी ओम नमो भगवते वासुकाय नमःचा जप करावा. या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्या? नागपंचमीचे नियम काय, तर तवा आणि विळी वापरू नका. नागपंचमीच्या दिवशी घरात तव्यावर अन्न शिजवणे किंवा भाजणे आणि विळीवर किंवा सुरीने भाज्या किंवा काहीही चिरणे वर्ज्य मानले जाते. तसेच या दिवशी खनन कार्य टाळा. जमिनीला किंवा नागांना इजा होऊ नये म्हणून या दिवशी जमीन खोदणे, शेती करणे किंवा नांगरणी करणे पूर्णपणे निषिद्ध असते. तसेच शिव आणि नागदेवतेचे अतूट नाते याबद्दलही आपण आता आध्यात्मिक महत्त्व जाणून घेणार आहोत. तर भगवान शिव हे नागभूषण आहेत, म्हणजेच त्याने नागदेवतेला आपल्या गळ्यामध्ये अलंकार म्हणून स्थान दिले आहे. जेव्हा तुम्ही या दिवशी शिवाची पूजा करता तेव्हा नागदेवता आपोआप प्रसन्न होते आणि जेव्हा नागपूजा केली जाते तेव्हा महादेव सुखावतात. या दिवशी केलेली पूजा थेट शिवलोकापर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे. तसेच ग्रहांची शुभ स्थिती. या संयोगाच्या दिवशी प्रामुख्याने राहू आणि केतू या ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी करणे सोपे जाते, कारण ज्योतिषशास्त्रात नागाचा संबंध राहूशी जोडला जातो. या दिवशी महादेवाला अभिषेक केल्याने मानसिक शांतता लाभते आणि चंद्रग्रह मजबूत होतो. ज्यांच्या कुंडलीत विषयोग म्हणजे शनी आणि चंद्राची युती आहे त्यांसाठी या दिवशी पूजेमुळे मोठा दिलासा मिळतो. तसेच जीवितेची पूजेचा दुर्मिळ योग महाराष्ट्रात श्रावणातील पहिल्या सोमवारी किंवा नागपंचमीला नवविवाहित स्त्रिया आणि माता आपल्या मुलांच्या आयुष्यासाठी जीवितेची म्हणजे जिवंतिका देवीची पूजा करतात. यंदा हे दोन्ही सण एकत्र आल्यामुळे एकाच दिवशी जिवती माता, शिवजी आणि नागदेवता या तिन्हींची आशीर्वाद मिळून कुटुंबाला अखंड सुरक्षा कवच लाभणार आहे. तसेच आध्यात्मिक प्रगती आणि मंत्रसिद्धकांसाठी हा दिवस अत्यंत ऊर्जेचा असतो. या दिवशी जर तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप केला तर तो लवकर सिद्ध होतो. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास घरातील आजारपण आणि अकाली मृत्यूचे भय दूर होते. तसेच श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्र वाचल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो. या दिवशी विशेष काय करायचे उपाय, तर घराच्या मुख्य दारावर नागचित्र लावा. नागपंचमीला घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना शेणाने किंवा हळद चंदनाने नागाचे चित्र काढावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि सर्पभय राहत नाही. तसेच या दिवशी गरजू लोकांना किंवा ब्राह्मणाला दूध, पांढरे वस्त्र किंवा दान केल्याने पितृदोष शांत होतो. तसेच मुंग्यांच्या वारुळाला साखर शक्य असल्यास जिथे मुंग्यांचे वारुळ असेल तिथे साखर आणि पीठ एकत्र करून टाकावे. तसेच शून्य पातक योग
म्हणजेच पौराणिक कथेनुसार जेव्हा श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकत्र येतात तेव्हा निसर्गात आणि ब्रह्मांडात सत्वगुणांचा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जीचा प्रभाव प्रचंड वाढतो. या दिवशी जर कोणी शुद्ध मनाने उपवास करून महादेवाच्या आणि नागांची पूजा केली तर त्यांच्या हातून कळत नकळत झालेल्या 7 जन्मांच्या पापांचे क्षालन होते अशी धार्मिक श्रद्धा आहे. तसेच कालसर्प दोषासाठी महामुहूर्त. जर एखाद्याच्या कुंडलीत अत्यंत घातक असा कालसर्प दोष असेल तर त्यांना वर्षभर वेगवेगळ्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करावी लागते. परंतु या महासंयोगाच्या दिवशी घरीच किंवा जवळच्या शिवमंदिरामध्ये केलेली छोटीशी पूजा देखील त्र्यंबकेश्वर येथे केलेल्या पूजेसारखेच फळ देते. या दिवशी तांब्याच्या कलशातून शिवलिंगावर सतत धारेने पाणी सोडणे म्हणजे जलाभिषेक करणे हा यावरील सर्वात उत्तम उपाय मानला गेला आहे. तसेच संतान प्राप्ती आणि मुलांच्या रक्षणासाठी वरदान नागपंचमीला नागकुळाची पूजा केली जाते, ज्यांना वंशवृद्धीचे प्रतीक मानले जाते. ज्या दाम्पत्याला संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत त्यांनी या दिवशी महादेवाला आणि नागदेवतेला लोणी आणि साखरेचा नैवेद्य दाखवावा. मातांनी आपल्या मुलांच्या पाठीवर दिंड म्हणजेच एक पारंपरिक गोड पदार्थ शेकण्याची प्रथाही आहे, ज्यामुळे मुलांचे आरोग्य निरोगी राहते आणि ज्यांचे आयुष्य वाढते. या दिवशी काय नैवेद्य दाखवावा? या दिवशी जेवणाचे आणि नैवेद्याचे काही विशेष नियम आहेत. तळलेले पदार्थ टाळावे. या दिवशी कढईत तेल किंवा तूप ठेवून कोणतेही तळण करू नये. उदाहरणार्थ पुरी, भजी तळण तळू नये. उकडीचे पदार्थ बनवा. या दिवशी प्रामुख्याने दिंड म्हणजे चण्याची डाळ आणि गूळ भरून उकडलेला पदार्थ किंवा उकडीचे मोदक बनवून महादेवाने नागदेवतेला नैवेद्य दाखवला जातो. तसेच भाताचा नैवेद्य नाही. काही भागांमध्ये या दिवशी भात शिजवणे टाळले जाते आणि त्याऐवजी लाबूस, ज्वारीची धानी किंवा गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे 12 राशीनुसार करावयाचे विशेष उपाय या महासंयोगाच्या दिवशी आपण पाहणार आहोत. तर तुमच्या राशीनुसार महादेवाला अभिषेक केल्यास रखडलेले कामे मार्गी लागतील. तर आता पाहूया. प्रथम रास ती म्हणजे मेष. तर त्यांनी शिवलिंगावर मधाने अभिषेक करावा आणि पांढरी फुले अर्पण करावीत. दुसरी रास वृषभ रास. तर महादेवाला कच्चे दूध आणि खडीसाखर अर्पण करावे, यामुळे मानसिक शांतता लाभेल. पुढची रास मिथुन रास. शिवलिंगावर उसाचा रस अर्पण करावा आणि ओम नमः शिवायचा जप करावा. पुढची रास आहे कर्क रास. महादेवाला गंगाजलाने कच्चे दूध अर्पण करावे, पांढरे चंदन लावावे. पुढची रास आहे सिंह रास. तांब्याच्या कलशातून मध मिश्रित पाणी अर्पण करावे आणि बेलपत्र वाहावे. पुढची रास आहे कन्या, ज्यांनी शिवलिंगावर दूध आणि हिरवे मूग अर्पण करावेत. पुढची रास आहे तुळ रास. महादेवाला दही आणि सुवासिक अत्तर अर्पण करावे, आर्थिक चणचण दूर होईल. तसेच वृश्चिक रास. शिवलिंगावर मधाने किंवा पंचामृताने अभिषेक करावा. धनुरास. दुधात हळद आणि केशर मिसळून महादेवाला आणि नागदेवतेला अर्पण करावे. पुढची रास आहे मकर रास. त्यांनी शिवलिंगावर काळे तीळ मिश्रित पाणी अर्पण करावे, शनिग्रहाचा त्रास कमी होईल. पुढची रास आहे कुंभ रास. महादेवाला दूध आणि दुर्वा अर्पण कराव्यात. पुढची रास आहे मीन रास. त्यांनी शिवलिंगावर केशरयुक्त दूध अर्पण करावे आणि पिवळी फुले वाहावीत. तर अशा प्रकारे आपण पाहिले 12 राशी आणि 12 राशींचे या महासंयोगाच्या दिवशी करावयाचे उपाय. आवर्जून हे करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका. पुनश्च भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.